आपल्या देशातील सर्व शासनावर ओबीसीचं नेतृत्व आणि ओबीसीचे आदर्शपण आमदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यावर वारंवार गलिच्छ भाषेमध्ये वार करत आहे आणि आपण अनेक पक्षामध्ये विखुरलेले असताना आपण कुठेतरी बाग्याचं सोड घेत आहोत। बांधवांनो, गेल्या 8 महिन्यापासून आम्ही मराठवाड्यातील आहोत आणि मुळात जरांगेच्या मतदारसंघात आहे। त्याच मतदारसंघातील कार्यकर्ते असल्यामुळं कुठेतरी याची आग आम्हाला जास्त पोहोचलेली आहे आणि तुमच्यापर्यंत जरा कमी पोहोचली आहे। आणि मुळात महत्वाचं पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी समाज सुद्धा एक मोठा सदन असल्यामुळं या आंदोलनाकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे। परंतु या पश्चिम महाराष्ट्रातूनच एक तरुण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील प्राध्यापक लक्ष्मणजी आगे आमच्या ओळीवरती गावामध्ये आंतरवाली सराटीच्या वेशीवर आंदोलन करायला काय येतात आणि कुठेतरी आमच्यासोबत त्यांचा संपर्क होतो। गेल्या अनेक वर्षापासून आगे सरांसोबत आमचा संपर्क कसा आहे, परंतु आगे सरांचा जो गडवाया पाना या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या संपर्कात असल्यामुळे आगे सरांचा संपर्क झाला आणि आंदोलन उपोषण करायचं म्हटल्याच्या नंतर नक्कीच आम्ही बोललो सर आम्ही सोबतच नाही, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत उपोषण करायला तयार आहोत। गेल्या 9 महिन्यापासून ओळीवरच्या शेजारी असणाऱ्या आंतरवाली सराटीमध्ये ज्या गावामध्ये 70% आसपास असणारा ओबीसी समाज, त्या समाजावर होणारा दबाव असून राज्यातून मराठा समाजाचे लोटे त्या गावात जरांगेंना सपोर्ट करण्यासाठी येतात। याचं मूळ कारण राज्यात त्यांचे 200च्या आसपास असणारे आमदार आणि आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 48 पैकी 32 असणारे खासदार हे सर्वच खासदार आणि आमदार यांना रसद पुरवण्याचं काम करतात आणि पाठबळ देण्याचं काम करतात। आताच झालेल्या लोकसभेतील खासदारांनी सुद्धा त्यांच्या आंदोलनाला ओबीसीतूनच म्हणजे कुणबी म्हणूनच त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी आणि पाठिंबा देण्याचं काम केलंय। आपले अनेक ओबीसीचे नेते आहेत, अनेक ओबीसीचे आमदार आहेत, कुठेतरी पक्षाच्या दबावाला बळी पडतात, कुठेतरी मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून त्यांनी सुद्धा त्याला पाठिंबा देण्याचं काम केलं। परंतु गेल्या 10 दिवस 13 जून पासून आम्ही उपोषण सुरू केलं। अनेक ओबीसीचे आमदार आमच्या उपोषणाला भेट द्यायला आले नाही, अनेक खासदार ओबीसीचे असणारे आमच्या उपोषणाला भेट द्यायला आले नाही, माजी मंत्री असतील, रनिंग मंत्री असतील, हे आमच्या उपोषणाला भेट द्यायला आले। परंतु कुठेतरी शिष्टमंडळ असेल, कुठेतरी प्रकाशना शेळके सारखे असतील, आदरणीय भुजबळ साहेबांसारखे असतील, विजय वडेट्टीवार असतील, गोपीचंद पडळकर असतील, पंकजाताई मुंडे असतील आणि महादेवराव धनंजयजी मुंडे असतील, अशा नेत्यांनी कुठेतरी आमच्या उपोषणाला पाठिंबा देण्याचं काम केलं। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यामुळेच कुठेतरी राज्य सरकारला कुठेतरी झुकावं लागलं आणि या राज्यातून या सर्वांनी भेटी दिल्याच्या नंतर राज्यातून ओबीसी समाजाचा लोटे या ओळीवरच्या उपोषणाला भेट द्यायला येऊ लागले आणि नक्कीच या ताकदीची जाणीव घेऊन राज्य सरकारने आमच्याकडे शिष्टमंडळ पाठवलं आणि आमच्या मागण्या या पावसाळी अधिवेशनात आम्ही विचार करू आणि पावसाळी अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेऊ असं मला सांगितलं। आपल्या मागण्या काय? ओबीसी मध्ये जे 54 ते 57 लाख बोगस नोंदी मार्फत, बोगस म्हणजे काय? हाताने खाडाखोड करून मराठ्यांच्या पाठीमागं कू म्हणजे कोणबी करायचं किंवा कोणबी लिहायचं किंवा मराठ्यांच्या पुढे द्यायचं आणि सरस त्यांना रातोरात या प्रशासनाच्या राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळं अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 4-2 दिवसात प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं। कोणबी प्रमाणपत्र आपल्या ओबीसी एसटी ना अनेक 4-5 महिने जातीचं प्रमाण काढायचं म्हणून, जातीचं प्रमाणपत्र काढायचं म्हणून 4-5 महिने प्रशासनातील कार्यालयाला चक्रा माराव्या लागतात आणि याला 3-4 दिवसात प्रमाणपत्र मिळतंय। आतापर्यंत जवळजवळ 57 लाख कोणते प्रमाणपत्र वाटप झाल्याचं कळतंय आणि हे जर 57 लाख प्रमाणपत्र वाटप झाले तर नक्कीच आपलं ओबीसीचं आरक्षण संपत नाही, संपलेलं आहे। आणि आता जर आपण सोबत राहिलो, विधानसभा तोडणार आहे, विधानसभेच्या तोडावर तरी कमीत कमी राज्य सरकारचं नाक दाबलं तोड उघडण्याचं काम होईल आणि यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला मदत हवी आहे, आपल्या सर्वांचा पाठिंबा हवा आहे। कारण बघून आज
सगळ्या सोयऱ्याचा जर त्यांनी अध्यादेश काढला तर ओबीसी एकट्या ओबीसीचं नुकसान होणार नाही, एससी एसटी न सुद्धा याची झळ पोहोचणार आहे. आज आपण सुपात जात्यात आहोत, ते येणाऱ्या काळात सुपात आहे, कारण की त्यांचा सुद्धा नंबर लागणार आहे. त्यामुळे ओबीसी सह एससी एसटी बांधवांना सुद्धा मी आवाहन करतो की आपण आता येणाऱ्या काळात ही लढाई निवडून गेली पाहिजे आणि ओबीसी एससी एसटी एकत्र मिळून लढलं पाहिजे. समोरचं आंदोलन कुठतरी प्रत्येक समाजाला दिशाभूल करण्याचं काम करतोय. माझ्या धनगर बांधवांना सांगतोय, तुमच्या एसटी आरक्षणाला धक्का लागत नाही, तुमचं आरक्षण जात नाही, तुमचं वेगळं आहे, तुमचं 3.5% वेगळं आहे. तुम्हाला एसटी मधून आरक्षण मिळालं पाहिजे, बांधवांना एसटी मधून नक्कीच आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही सुद्धा नेहमी या आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि ते आपला न्यायालयी लढा आहे. त्यासाठी आपले अनेक प्रकाशांना शेट्टे सारखे अनेक नेते त्यासाठी लढा देत आहेत. परंतु जे आपलं 27% आज आपल्या ताटातलं आहे ते जर गेलं तर आपली एसटीच नाही, आपला जो हातात रिक्षा आहे, आपल्या जो आपण रिक्षाने जातो तो रिक्षा बी राहायचा नाही आणि एसटी बी मिळणार नाही, अशी परिस्थिती येणाऱ्या काळात होणार आहे. बांधून आपली येणाऱ्या सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम होत आहे. यांनी जाती जाती भांडण लावायचं काम सुरू केलंय. कुठला अभ्यास नाही त्या माणसाचा, संविधानाचा अभ्यास नाही, मंडल आयोगाचा अभ्यास नाही. बोलताना कुठतरी गावडळ बोलायचं आणि आपल्या ओबीसी नेत्यावर खालच्या भाषेत शिवीगाळ काढण्याचं काम सुरू केलंय. 2 दिवसापूर्वी बीडमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आदरणीय भुजबळ साहेबांविषयी अत्यंत शिवीगाळ भाषेत त्यांनी शिव्या देण्याचं काम केलंय. तरी पण आपण शांत आहोत. किती दिवस शांत राहायचं बांधवांनो? आता शांत राहून चालणार नाही. आपण आज भुजबळ साहेबांवर बोलतो, उद्या सर्व नेत्यांवर बोलायला सुरुवात होईल. येणाऱ्या काळात आपल्या माता भगिनीवर सुद्धा बोलायला घाबरणार नाही हे लोक. आमच्या मराठवाड्यात अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम या लोकांनी केलंय. छोट्या छोट्या जातीमध्ये असणारे नावी समाज असेल, सुतार समाज असेल, सोनार समाज असेल, लोहार समाज असेल, अशा छोट्या छोट्या घटकातील अनेक घरावर हल्ले केले. माजलगाव तालुक्यातील एका गावामध्ये नावी समाजाचे दुकानं फोडण्याचे जाळण्याचं काम या लोकांनी केलं. आज या लोकांना सुद्धा आपण आपल्या प्रमुख जातीच्या ओबीसी मधील प्रमुख जाती आहेत 2-5 त्या जातीने छोट्या छोट्या समाजाला सुद्धा आपण संरक्षण देण्याचं येणाऱ्या काळात काम केलं पाहिजे. आपलं आरक्षण चुकीचं नाही. आपण संविधानाच्या आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलमातून आपल्याला ओबीसी मधलं आरक्षण संविधानिक मार्गाने दिलेलं आहे आणि ते आपल्याला असंविधानिकपणे आपल्यामध्ये घुसखोरी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपण त्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही. विरोध अनेक लोकांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं काम केलं. आंतरवाली सराटीत असेल आणि अगोदर बी त्यांचे 58 मोर्चे या राज्यामध्ये निघले. आपल्या लोकांनी त्यांच्या आंदोलनाला सहकार्य करण्याचं काम केलं. कोणी पाणी दिलं, कोणी नाश्ता दिला, कोणी काही जेवण दिलं, तरी पण ते आपल्या विरोधामध्ये आपल्या ताटामध्ये जे 27% असणारी भाकर त्याची ती हिसकावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. बांधवांना त्याला 10% ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलंय. केंद्र सरकारने 10% त्याला आरक्षण दिलंय. त्यामध्ये त्याला नोकऱ्यामध्ये आरक्षण आहे, त्याला शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण मिळत आहे. परंतु त्यांचा डोळा तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही कुठेतरी प्रतिनिधित्व करतात, ते तुम्हाला रोखण्यासाठी तुम्ही प्रतिनिधित्व करू शकले नाही पाहिजे आणि तुमच्या समाजाचा आवाज दाबला गेला पाहिजे यासाठी त्यांनी हे मोठं षडयंत्र केलेलं आहे. यामध्ये सर्वच पक्षातील जातीवादी नेते या आंदोलनाला पाठबळ देण्याचं काम करतात. आज राज्यात मुख्यमंत्री सर्व समाजाचे असतात. त्यांनी संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री पदावर बसलेले असतात. परंतु या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जरांगे नावाच्या माणसाला वेळोवेळी लाड करण्याचं काम केलं आणि नेहमी उपोषणाला पडलं की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवण्याचं काम केलं. मागील ते त्याला देण्याचं काम केलं. त्यामुळे कुठेतरी या जरांगे नावाचा माणूस सोपावला आणि जे पाहिजे ते मागण्याचं लहान लेकरासारखं हट्ट करण्याचं काम करतोय. येणाऱ्या काळात जर हा हट्ट पुरवण्याच्या कामात हट्ट पुरवण्याच्या नादानादा जर सगळ्या सोयऱ्यांचा जिया काढला तर आपलं आरक्षणच राहणार नाही. सगळे सोयरे म्हणजे काय? सगळ्यांना ठीक आहे रक्ताच्या नात्याला, पण सोयरे म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीनं दलित समाजाच्या व्यक्तीनं जर उच्च वर्णीयाची मुलगी जर बायको म्हणून लग्न केलं तिच्यासोबत तर त्या उच्च वर्णीयांना सुद्धा एसटीचं आरक्षण लागू होईल. म्हणजे येणाऱ्या काळात एसटी समाजाला सुद्धा मोठा धोका आहे. त्यामुळे एससी असेल, ओबीसी असेल, एसटी असेल यांनी सर्वांनी हालाला आपला म्हणून येणाऱ्या काळात समोर आलं पाहिजे आणि हालाला ताकदीने पुढे नेला पाहिजे. आम्ही छोट्या छोट्या घरातून काम करत आज इथपर्यंत आलो. आमचं कुठलं ध्येय नाही, आम्हाला कुठं राजकारणात यायचं नाही, परंतु कुठतरी मराठवाड्यात ओबीसीवर होणारा अन्याय आम्ही डोळ्यांनी बघितला आणि आम्हाला ते पाहावं नाही म्हणून आम्ही आज कुठतरी या लढ्यामध्ये उतरलो. सर्व या मोठी लढाई आहे.
हा लढा सर्वांचा आहे, परंतु आम्हाला हीच अपेक्षा आहे की या पश्चिम महाराष्ट्रातून हा लढा जसा मराठवाड्याचा पेटला आहे, आम्ही अनेक आमचं उपोषण संपल्याच्या नंतर 2-3 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेच होतो। त्यानंतर आम्ही अभिवादन दौरा सुरू केला। यामध्ये राजमाता जिजामाता यांच्या जन्मगावी सिरके राजा येथे आम्ही अभिवादन करण्याचा, तिथून तसंच पुढे पोहरादेवी करून आम्ही त्या मार्गे गोपीनाथ गडावर अभिवादन केलं, भगवान गडावर अभिवादन करायला गेलो। तर आमच्या दौऱ्याला इतका प्रतिसाद होता की गावागावात हजारो तरुण ओबीसी बांधवांचे आमच्या दौऱ्याला आम्हाला भेट देण्यासाठी थांबलेले होते। बांधवांनो, सकाळी 5 वाजेपर्यंत आमचा दौरा झाला, 12 तास लेट दौरा झाला तरी आमच्यासाठी लोक स्वागतासाठी थांबले। परंतु आम्हाला स्वागताची गरज नाही, आमचं स्वागत नाही झालं तरी चालेल, आम्हाला जेसीबीने फुलवण्याला गेले, आम्हाला जेसीबीने सुद्धा फुलवलं नकोय, परंतु जनता आता ओबीसी समाज येणाऱ्या काळात समोर आला पाहिजे आणि येणाऱ्या काळात हा लढा मोठा झाला पाहिजे आणि सगळ्यांनी हा आपला लढा म्हणून समोर आला पाहिजे। वेळ कमी आहे, सर्वांनी आणखी 2-3 जणांना